हॅलो हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। मित्रांनो, आज आपण खमंग ढोकळा बनवणार आहोत। तो दिसायलाही खूप छान दिसतोय आणि बनवायला तितकाच सोपा पण आहे आणि खायला तर सर्वांनाच आवडतो। खमंग ढोकळ्यासोबत मी इथे बनवत आहे एक गुळाची चटणी आणि पुन्हा दुसरी एक चटणी आहे पुदिन्याची। चला तर मग ढोकळा बनवण्यासाठी सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 कप बेसन पीठ, अर्धा कप पाणी, 2 चमचे साखर, 2 चमचे लिंबाचा रस, हळद आणि 1 चमचा मीठ। त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे, 1 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि इनोचं पॅकेट घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, अद्रक, मीठ, साखर सर्व आपण जेवढे साहित्य घेतलेलं आहे ते मिक्स करणार आहोत आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे तुम्ही हाताने पण कालवू शकता, पण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे आपला टाइम पण वाचतो आणि मिश्रण छान एकजीव होतं। हे बघा, मी 1 चुटकी हळद टाकते, फक्त हळद जास्त घालायची नाहीये, कारण हळदीमुळे आपल्या ढोकळ्याला लाल कलर येऊ शकतो। त्यानंतर मी इथे 2 मोठे चमचे लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। त्यानंतर इथे 2 मोठे चमचे तेल घालतेय मी आणि आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं, त्यातलं मी अर्धच यूज करते आता। हे सर्व मिक्स करून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। राहिलेला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे। पुन्हा तुम्ही बघू शकता अर्धा कप पाण्यामध्ये आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे। हे एक 5 मिनिटं साईडला ठेवूया। मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे। स्टँड नसेल तर तुम्ही साधी आपली प्लेट जरी ठेवली पालथी घालून तरी चालेल। आता इथे पाण्याला उकळी येऊपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे आपण त्या भांड्याला तेल लावून घेऊया। भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित आणि जोपर्यंत पाण्याला पूर्ण उकळी येत नाही, म्हणजे पाणी आपलं पूर्ण गरम होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या बॅटरमध्ये आपलं इनो मिक्स करायचं नाही आहे। बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये इनो मिक्स करून घेऊया। मी पूर्ण 1 पॅकेट घेतलेलं आहे इनोचं। पूर्ण 1 पॅकेट आपल्या यामध्ये घालायचं आहे। त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे, 1 चमचा भरून पाणी घालायचं आहे। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे। इनो घातल्यानंतर जास्त वेळ आपल्याला बॅटर बाहेर ठेवायचं नाही, जेवढं होईल तेवढं पटकन कढईमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। बघू शकता बॅटर मी छान मिक्स करून घेतलेला आहे पटकन आणि डब्यामध्ये ओतलेला आहे। आता हा डब्बा आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे। पाणी जास्त टाकायचं नाही आहे कढईमध्ये, नाहीतर पाणी उकळल्यानंतर आपण जेव्हा झाकण ठेवतो तेव्हा ते पाणी आपलं ढोकळ्याच्या डब्यावरती पण जाऊ शकतं। त्यामुळे डब्याला खाली अर्धा येईल एवढंच पाणी ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला ढोकळा छान शिजेल, तोपर्यंत आपण इथे पुदिन्याची चटणी बनवून घेऊया। चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चटणी जास्त तिखट बनवायची नाही आहे, त्यामुळे मी कमीच मिरची घालते। 2-3 लसणाच्या पाकळ्या, पुदिना, कोथिंबीर घालते आणि 10-12 शेंगदाणे तळून घेतलेले आहेत मी, ते टाकते। शेंगदाण्याऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ पण घालू शकता। त्यानंतर साखर, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालायचा आहे। थोडंसं पाणी घालून ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। बघू शकता आपली चटणी इथे रेडी झालेली आहे। जास्त पातळ बनवायची नाही ही चटणी। इथे आपली पुदिन्याची चटणी रेडी झालेली आहे। हे बघा इथे आपला ढोकळा पण शिजलेला आहे चांगला। 10 मिनिटे झालेले आहेत आपले ढोकळा ठेवलेला। टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने चेक करून बघायचं आहे। चाकू आपला पूर्ण क्लीन आलेला आहे, म्हणजे आपला ढोकळा छान शिजलेला आहे। बघू शकता तुम्ही छान फुगला पण आहे आपला ढोकळा। आता ढोकळ्याचं भांडं आपल्याला कढईमधून खाली काढून घ्यायचं आहे। ढोकळा थंड होईपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया। तर ढोकळ्यावरती जी फोडणी घालायची आहे त्यासाठी मी इथे 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कवळ्या, त्यामधून कट करून घ्यायच्या आहेत, तेलामध्ये छान तळून घ्यायच्यात। 1 मोठा चमचा भरून मी इथे मोहरी घालतेय। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पांढरे तीळ घातले तरी पण चालेल। हे बघा, त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे यामध्ये आणि अर्धा ग्लास भरून पाणी टाकायचं आहे। बघा त्यामध्येच आपल्याला 1 चमचा भरून साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण छान उकळून द्यायचं आहे पूर्ण।
तोपर्यंत आपण ढोकळा कट करून घेऊया. इथे आपला ढोकळा थंड झालेला आहे. साईडने ह्याच्या कडा मोकळे करून घ्यायचे आहेत आणि ढोकळा आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. अतिशय पटकन होणारे आणि एकदम खायला तितकीच खमंग लागणारी अशी रेसिपी आहे ही. हे बघा आपला ढोकळा इथे किती छान कापसासारखा झालेला आहे पूर्ण आणि असा टम्म फुगलेला आहे. आता याला आपण कट करून घेऊया. हे बघा मी इथे ढोकळा कट करून घेत आहे. ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे मगच कट करायचा आहे. तुम्ही बघू शकता केक सारखा एकदम असा टम्म फुगलेला आहे आपला ढोकळा इथे. आता यावरती आपण जी फोडणी तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. बघा आपली फोडणी इथे रेडी आहे. आता ही आपण ढोकळ्यावरती घालायची आहे वरतून. अतिशय पटकन होणारा आहे हा ढोकळा. 10 ते 15 मिनिटांमध्ये छान नाश्त्यासाठी रेडी होतो हा आणि लहान मुलांना खूप आवडतो ढोकळा. बाहेरून मागवण्यापेक्षा घरीच बनवलेला असा पटकन बनणारा ढोकळा नक्की करून बघा एकदा. बघू शकता ढोकळा आपला इथे रेडी झालेला आहे. आता हा चटणीसोबत सर्व करायचा आहे. इथे मी चिंच गुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. तुम्ही चटणी न बनवता पण नुसता पण खाल्ला तरी पण खूप छान लागेल, कारण आपण त्यामध्ये पण थोडीशी हिरवी मिरची आणि अद्रक घातलेला आहे. बघू शकता इथे आपला ढोकळा रेडी आहे. तर मित्रांनो आपली ही ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा हा खमंग ढोकळा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुमची ही खमंग ढोकळ्याची रेसिपी कशी झाली आहे ते मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.